कॅम्पस जो आहे कर्णी मातेचा मंदिराजवळचा हा कॅम्पस आहे आणि हे पहा लोक किती आलेले आहेत, भरपूर लोक आलेले आहेत. मित्रांनो नमस्कार, मी बाळू चौधरी अर्थात BH भारत भ्रमंती आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही राजस्थानमधील जैसलमेर भागात आम्ही खास वाळवंटामध्ये तिकडे पर्यटनास गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्या पाहण्यात आलं एक मंदिर की जे मंदिर पूर्ण मंदिराभर उंदीर आणि उंदीरच आम्हाला पाहायला भेटले. तर ते बिकानेरपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर देशनोकेचे कर्णी माता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे राजस्थानमधील बिकानेरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि देशनोके शहरात कर्णी मातेला समर्पित एक प्रमुख हिंदू मंदिर आहे. भारताच्या फाळणीनंतर हिंगलाजला प्रवेश प्रतिबंधित झाल्यानंतर ते चरणी सागतीच्या भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. हे मंदिर पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि काबा म्हणजेच उंदरांना त्या भागात त्या मंदिरामध्ये काबा म्हणतात. काबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंख्य उंदरामुळेच भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंदरांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, जे पवित्र बनले आहे. भक्तांकडून अत्यंत काळजी घेतली जाते. हे कधीकधी पर्यावरणाबाबत जागरूक हिंदू नीतिमत्तेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून समर्थन केले जाते. हे मंदिर देशभरातील पर्यटकांना आशीर्वादासाठी तसेच जगभरातील उत्सुक पर्यटकांना आकर्षित करते. कर्णी मातेच्या महाप्रयाणानंतर म्हणजे 1530च्या सुमारास हे मंदिर बांधण्यात आले. सुरुवातीला भूकंपाने झाकलेल्या आणि आतील सभागृहापासून त्याची सुरुवात झाली आहे आणि पुढील शतकामध्ये भाविकांनी बांधकामे जोडल्याने त्याचा आकार वाढत गेला. मंदिराच्या परिसरामध्ये सुमारे 20,000 काबा म्हणजेच उंदीर राहतात, ज्यांची काळजी मंदिराचे कर्मचारी आणि कामगार घेतात, जे त्यांना नातेवाईक म्हणून मानतात. काबा मंदिराच्या आतील भागात मुख्य मंदिरात स्वयंपाकगृहात हलवा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या लोखंडी भांड्यांजवळ बसून विविध खोल्यामध्ये आणि छतावर मोकळ्या जागांमध्ये राहतात आणि स्थलांतर करतात. प्रत्येक जागेत काबासाठी वेगवेगळे अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे कर्णी मातेचं मंदिर अतिशय सुंदर आहे. परिसर खूप मोठा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर रांगेत आपण दर्शनाला ज्यावेळेस कर्णी मातेच्या दर्शनाला जातो तेव्हा आजूबाजूला असंख्य उंदीर इकडून इकडे आपल्या पायाजवळून जातात. फक्त काळजी आपण एकच घ्यायची असते की त्यांच्यावर पाय द्यायचे. एखाद्याने जर त्या ठिकाणी चुकून पाय पडला तरी ते उंदीर तुम्हाला काही इजा करत नाही. अशा प्रकारचं हे कर्णी मातेचं मंदिर आम्ही बघितलं आणि ही एक अनोखी परंपरा खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर तेव्हा तुम्ही पाहणार आहात आणि पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. नंबर आहे ना.
पहा सगळीकडं काय मंदिर सगळीकडं